मन आरोग्य केंद्र, जोशी हॉस्पिटल शिर्डी आणि अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत विशेष कार्यक्रम झेप सुदृढ मनाकडे. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहांतर्गत 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2016 दररोज. सहभाग सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉक्टर ओमकार प्रबोध जोशी. नमस्कार. S9 तर्फे मी सर्व प्रेक्षक वर्गांचा मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर श्रुती धनेश्वर आज आपल्याला एक नवीन माहिती देऊ इच्छिते. S9 न्यूज चॅनल आपल्यापर्यंत विविध न्यूज पोचवत असतं, विविध कार्यक्रम आपल्यापर्यंत आणत असतं. नवदुर्गा आत्ता तुम्ही बघत आहात ते मागच्या वर्षीपासून S9 न्यूज चॅनलनी चालू केलंच आहे. तसंच यावर्षी S9 चॅनल एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आले. तो आरोग्यविषयक कार्यक्रम असून तर मन आरोग्य केंद्र व अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत झेप सुदृढ मनाकडे. आपल्याला माहितीच आहे की आजकाल आरोग्यविषयक आपण जागरूक झालेलो आहोत, पण मानसिक आरोग्य म्हणजे काय याविषयी आपण या पूर्ण सप्ताहात जाणून घेणार आहोत. सप्ताह म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह आजपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत आपण साजरा करणार आहोत. 10 ऑक्टोबरला आहे जागतिक मानसिक आरोग्य दिवस. या दिवशी आरोग्य क्षेत्रातील मानसिक आरोग्य क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळी हा दिवस साजरा करत असतात. तर याच विषयी आणखीन गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत शिर्डीतील मनोविकार तज्ञ डॉक्टर ओमकार जोशी. नमस्कार डॉक्टर. सर्वप्रथम झेप सुदृढ मनाकडे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्यांदा जेव्हा हा कार्यक्रम करण्यासाठी S9नी पुढाकार घेतला तेव्हा सर्वप्रथम म्हणजे पर्सनली मला आनंद झाला की मानसिक आरोग्य हा जो विषय आहे हा सहसा आपल्याला कमी वाचनात येतो किंवा फारसं बोललं जात नाही किंवा कार्यक्रम त्याबद्दल नाही आहे, म्हणजे त्याबद्दल फारशी चर्चा खरं होताना दिसत नाही, माहीत नसतं की. तर मग मला असं विचारायचं की ही सगळी कल्पना की आपण असा हा सप्ताह साजरा करावा मानसिक आरोग्याविषयी, ही तुम्हाला कशी काय कल्पना सुचली? की त्याचं कारण असं की खरं तर गेली अनेक वर्ष किंवा अनेक दशकांपासून जगभरामध्ये मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जातो 10 ऑक्टोबर, जसं तू मगाशी सांगितलंस, आणि दरवर्षी त्याची एक थीम असते. तर 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हे जे काही 7 दिवस आहेत, ह्या 7 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करावेत आणि लोकांपर्यंत या दिवसाची माहिती पोचवावी आणि मानसिक आजारांची माहिती पोचवावी असा आम्ही एक संकल्प केला. आणि मग S9नी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मग आता आपण त्यामध्ये आज आठवडाभर हे वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत. अच्छा, म्हणजे जागतिक आरोग्य दिवस हा जो आहे हा जगभरामध्ये साजरा केला. हो, अगदी. पण मग फक्त मनोविकार तज्ञ जे आहेत तेच फक्त हा दिवस साजरा करतात असं नाहीये. म्हणजे हा दिवस खरं तर सगळ्यांनीच साजरा केला पाहिजे. आम्ही सगळी जी मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारी जी व्यक्ती आहेत, म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर ज्याला आपण सायकियाट्रिस्ट म्हणतो, सोशल वर्कर जे कम्युनिटीमध्ये काम करतात, किंवा काउन्सिलर ज्याला आपण समुपदेशक असं म्हणतो, काही आरोग्य सेविका आहेत जे या क्षेत्रात काम करतात, व्यसनमुक्तीमध्ये काम करणारी मंडळी, म्हणजे यापैकी जे कोणी जे मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करतात अशा प्रत्येकासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. कारण दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने मागच्या वर्षभरात आपण काय केलं याचा एक आढावा होतो आणि पुढचं वर्षभर आता आपण नवीन काय करणार आहे याची एक नवीन पायाभरणी होते. म्हणून हा दिवस महत्त्वाचा. अच्छा, म्हणजे पूर्ण जगभरामधील सर्व तज्ज्ञ मंडळी या क्षेत्राशी निगडीत हा दिवस साजरा करतात आणि दरवर्षी त्याची एक थीम असते. हां, आता या वर्षीची थीम जी आहे ती आहे सायकोलॉजिकल फर्स्ट एड, म्हणजे मानसिक प्रथमोपचार किंवा मानसिक प्राथमिक उपचार अशी त्याची थीम आहे. त्या थीमबद्दल आपण बोलणारच आहोत. तर त्या थीमच्या अनुषंगाने मग आपण यावर्षी सगळे कार्यक्रम करणार आहोत. नाही, पण सायकोलॉजिकल फर्स्ट एड म्हणजे मानसिक प्रथमोपचार. शारीरिक प्रथमोपचार आपण ऐकतोच की लहानपणापासून. अगदी बरोबर, की जखम झाली की मला हळद लावली की झाला प्राथमिक उपचार, धावत जाऊन स्वयंपाकघरात जाणार, हळद आणून लावणार. करेक्ट. जसं शारीरिक प्राथमिकोपचार तू म्हणालीस ना, तसंच हा शब्द का आला तर बघ ना, की मला काही लागलं, मला एखादी जखम झाली, मला कुठेतरी ॲक्सिडेंट झाला, तर पहिला जो भाग असतो की आपल्याला शिकवलं जातं की
काहीतरी प्राथमिक उपचार करा. अगदी मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये पण आपल्याला सूचना दिल्या असतात की त्याला पहिल्यांदा स्टेबिलाईज करा, त्यांना व्यवस्थित एका ठिकाणी झोपवा, त्यांचं रक्त वाहणं थांबवा वगैरे वगैरे वगैरे. याला आपण शारीरिक प्रथम उपचार म्हणूयात. तसं एखादा मानसिक आघात झाला, एखाद्या दुःखाचा प्रसंग आला, एखादी मोठी आपत्ती आली, उदाहरणार्थ आपण भूकंप बघतो, नुकताच येऊन गेलेल्या पुरासारख्या घटना आहेत किंवा एखादा मोठा अपघात आहेत, अशा वेळेस मनावर सुद्धा खूप मोठा आघात होतो. आणि असा आघात झाल्यानंतर डॉक्टरपर्यंत जाऊन, सायकॅट्रिस्टपर्यंत जाऊन त्याचे उपचार घेण्याच्या मधला एक काळ असतो. त्या काळामध्ये जर त्या व्यक्तीला प्राथमिक उपचार मिळाले, मानसिक प्राथमिक उपचार मिळाले, कोणीतरी एखाद्याने मदतीचा हात दिला, एखाद्या दुःखावर हळूवार फुंकर मारली, तर ती व्यक्ती त्या आघातातून सावरण्याला इतर पेक्षा जरा कमी वेळ लागतो की सावरायला त्यांना मदत होऊ शकते. म्हणूनच या वर्षीची थीम काय की मानसिक प्रथम उपचार करा. म्हणजे अगदी आपण शेतकरी आत्महत्यांबद्दल जेव्हा ऐकतो तेव्हा असं नसतं की एकदम कोणीतरी जाऊन आत्महत्या करतं. त्याला किंवा त्या व्यक्तीला झालेला एखादा आघात पूर्वी झालेला असतो, पूर्वी त्यांच्या मनात हे विचार येऊन गेलेले असतात, पण त्यांना कुठेतरी बोलायला मिळालं नाही आहे, त्यांना कोणी मदतीचा हात दिला नाही आहे, त्यांना कोणी ती दुःखावर त्यांची फुंकर घातली नाही आहे, म्हणून अशा घटना घडतात. आणि आता ही आकडेवारी पण ते सांगते. म्हणूनच मानसिक प्रथमोपचाराचं महत्त्व आता वाढत चाललं आहे. हो, पण जसं तुम्ही म्हणालात की प्रथमोपचार मनोविकार तज्ज्ञापर्यंत पोहोचायच्या आधी हा जो प्रथमोपचार केला जातो, पण ते ओळखायचं कसं की कोणाला मानसिक प्रथमोपचाराची गरज आहे आणि कोणाला तज्ज्ञापर्यंत पोहोचवायचं किंवा कोणाला नाही पोहोचवायचं? आपण हे पाहूयात की ते कोणी केला पाहिजे. म्हणजे आपल्याला वाटतं ना की कुठल्याही तरी डॉक्टरनीच प्रथमोपचार केले पाहिजेत. जसं मगाशी म्हटलं की कोणी पण शारीरिक आजारांवर प्रथमोपचार करतं, तसं मानसिक आजारांमध्ये प्रथमोपचार कोण करू शकतं? तर अशी कोणतीही व्यक्ती जिला मानसिक आरोग्याबद्दल थोडीफार जाण आहे किंवा अशी आपली प्रिय व्यक्ती, आपला मित्र म्हणा, मैत्रीण म्हणा, घरातला वडीलधारी व्यक्ती म्हणा, की ज्याला समोरच्याची मानसिक स्थितीचा अंदाज येतोय आणि अशी व्यक्तींनी फक्त त्यांच्याशी ते बोलणं, ज्याला आपण अगदी व्हेंटिलेट करणं म्हणतो. आपल्याला बघ खूप कधी खूप वाईट वाटत असतं, खूप रडावंसं वाटत असतं आणि आपण जाऊन रडतो आणि आपल्याला बरं वाटतं. तर तो जो भाग आहे की नाही की मला व्यक्त व्हायचं आहे. आजकाल व्हायला काय लागलं की फेसबुक आणि ट्विटरवरच व्यक्त होतो आपण, पण आपण समोरासमोर व्यक्त होत नाही. तर ती व्यक्त होण्यासाठी जो कोणी मदत करू शकेल आणि जो कोणी अशा ज्याची मानसिक स्थिती चांगली आहे की जो समोरच्याचं व्यवस्थित ऐकून देऊ शकेल, असा कोणीही हा मानसिक प्रथमोपचार करू शकतो. मग ते एकदा समजा उदाहरण की मला काहीतरी झालं आणि मी माझ्या मित्राकडे, मैत्रिणीकडे हे सगळं बोललो आणि मला त्यांचं दुःख तात्पुरतं हलकं झालं, तर इथे प्रथमोपचार झाले, उपचार झाले असं आपण समजूयात. पण काही वेळा काय व्हायला लागतं की नुसतं बोलून, नुसतं सांगून सुद्धा दुःख हलकं होत नाही, मनातले विचार जात नाहीत. मग कोणाला डॉक्टरकडे जायची गरज आहे किंवा कोणाला काउन्सिलरकडे जायची गरज आहे? तर अशा व्यक्तींना ज्यांना या मानसिक आघातानंतर त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम व्हायला सुरुवात होते. उदाहरणार्थ काही लोकांना झोप येत नाही किंवा झोपेमध्ये विचित्र स्वप्न पडतात, अचानक घाम फुटून जाग येते, छातीत धडधड घाबरट होते, मनात उदास वाटतं, अगदी कामावरच जाऊ नये असं वाटतं किंवा बायकांना स्वयंपाक करताना असं वाटतं की आता बस मला काही करायचंच नाही. पूर्वी जी व्यक्ती, जी आई किंवा जी ताई 4-5 माणसांचा स्वयंपाक करत होती, तिला एका माणसाचा स्वयंपाक सुद्धा जड वाटायला लागतो. असे जेव्हा लक्षणं दिसायला लागतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दैनंदिन जीवनावर परिणाम होणारे लक्षणं, तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता मात्र उपचारांची गरज आहे. आलं लक्षात? म्हणजे कुणीही, आपल्यापैकी कुणीही त्याचा मानस मित्र बनून त्याला प्रथमोपचार देऊ शकतो. अरे वा, छान शब्द वापरला तू, मानस मित्र. बरोबर, मनोमित्र किंवा मानस मित्र. जसा आमचा कोणी मित्र असतो ना, तसा हा मानस मित्र की जो कोणी त्या क्षणाला माझा हात धरेल. पण मग त्यांनी केलं काय पाहिजे? म्हणजे त्यांनी फक्त त्या जो आहे, ज्याच्यावर मानसिक आघात झालेला आहे, त्याच्याशी बोललं पाहिजे की म्हणजे समजणार कसं की त्याच्याशी बोलून करता येतात? बघ, म्हणजे कशी म्हणलं, पहिली गोष्ट म्हणजे त्या क्षणाला आधार देणे. मग तो अगदी नुसत्या बोलण्याने आहे, नुसत्या समजावण्याने आहे. कधी कधी काही न करता नुसतं त्याच्याबरोबर रडत असताना बसणं सुद्धा मानसिक आधार असतो. म्हणजे कट्ट्यावर बसला आणि आपली मैत्रीण रडती आणि तिच्या शेजारी मी येऊन फक्त बसले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला, हा सुद्धा मानसिक आधार आहे. हा झाला पहिला भाग. आणि दुसरा भाग काय येतो की जेव्हा आता लक्षात येत आहे की नाही, खरंच उपचारांची गरज आहे, खरंच बाबा त्रास वाढत चाललाय, तर अशा व्यक्तीला मग योग्य ठिकाणी नेणे म्हणा किंवा त्याला त्या बाबतीत गाईड करणे म्हणा, हा दुसरा भाग. अशा 2 प्रकारे मदत करता येते. आणि त्यानंतर मग आम्ही म्हणूत की तिसऱ्या भागामध्ये ती ट्रीटमेंट समजा चालू झाली आहे, ती उपचार चालू झाले आहेत,
तर त्याचा व्यवस्थित फॉलोअप घेणे हा तिसरा भाग म्हणून हा मानसमित्र किंवा मनोमित्र म्हणून काम करू शकतो. अच्छा, म्हणजे आपल्यापैकी कुणीही, आपल्या समाजातील कुणीही असं बघितलं की ज्याच्यावर मानसिक आघात झालेला आहे, त्याच्याशी आपण बोलून सुद्धा त्याचा म्हणजे निम्मा आजार पळतो आपण म्हणतो ना, अगदी की म्हणतो ना तसं आपण नाही का, आपले आवडते डॉक्टर असतात ज्यांच्या क्लिनिकमध्ये गेलो आणि ते हसले तरी आपला निम्मा आजार पळतो, तसं तसं त्या बाबतीत आपण ते रिलेट करू शकतो. हो, म्हणजे असं वाक्य बघायला मिळतं की डॉक्टर तुम्ही फक्त तुमच्याकडे आलो आणि आम्हाला बरं वाटलं लगेच. तसं म्हणजे तसं या मानसमित्राकडे गेलं आणि आम्हाला बरं वाटलं. येस, नक्कीच. म्हणजे मानसमित्र कसा असतो हे तुम्ही आतापर्यंत समजावून सांगितलं. आपली ही गप्पांची सफर अशीच चालू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, आपण लवकर परत येतोय झेप सुदृढ मनाकडे या कार्यक्रमामध्ये. जोशी हॉस्पिटल शिर्डी यांचे अश्वमेध डायग्नोस्टिक्स, डॉक्टर सौ प्रिया ओमकार जोशी, MBBS MD पॅथॉलॉजी, सर्व सुविधांनी सुसज्ज. शिर्डीतील प्रथमच MD पॅथॉलॉजी लॅब. येथे सर्व प्रकारच्या रक्त लघवी तपासण्या करण्यात येतील. यामध्ये हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन आणि पेशी, प्लेटलेट तपासणी, बायोकेमिस्ट्री, रक्तातील साखर, लिव्हर आणि किडनीच्या तपासण्या, तसेच लिपिड म्हणजेच चरबीची तपासणी, सायटॉलॉजी यामध्ये गाठीतील पाण्याची तपासणी, हार्मोन्स, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आदी, तसेच थायरॉइड तपासणी, हिस्टोपॅथॉलॉजी गाठीची तपासणी, तापाच्या तपासण्या यामध्ये मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, गोचिड ताप, TB आदी महत्त्वपूर्ण तपासण्यांसह गर्भवती महिलांच्याही संपूर्ण तपासण्या करण्यात येतील. विशेष म्हणजे सर्व तपासण्या माफक दरात. संपर्क जोशी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, शिर्डी. फोन नंबर 02423 255 266. घरपोच सेवा उपलब्ध. यासाठी मोबाईल क्रमांक 8275 44 77 44, 8275 50 80 40 आणि 800702 35 78. शिर्डीतील प्रथम MD पॅथॉलॉजी लॅब, अश्वमेध डायग्नोस्टिक्स. नमस्कार. मन आरोग्य केंद्र व अश्वमेध डायग्नोस्टिक प्रस्तुत झेप सुदृढ मनाकडे या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर श्रुती परत एकदा तुमचं स्वागत करते. आणि या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर ओमकार जोशी. आपण आत्तापर्यंत मानसिक प्रथमोपचार वगैरे सगळं बघितलंच, पण आपल्या मनात बऱ्याचदा असे प्रश्न असतात की शरीराचे जसे आजार असतात, हल्ली फार असतात, डेंग्यू झाला, चिकनगुनिया झाला, अजून बरेच काय काय, आणि व्हायरल इन्फेक्शन हा शब्द प्रचलित खूप झालाय. काय झालं? व्हायरल झालं. तर तसंच त्याप्रमाणे जसे शरीराचे आजार असतात तसेच मनाचे देखील आजार असतात का? हो, अगदी छान प्रश्न विचारला. खरं तर म्हणजे लोकांना आतापर्यंत माहितीच नव्हतं की मनाचे सुद्धा आजार असतात किंवा मन आजारी असू शकतं. हे आपल्याला बऱ्याचदा पटतच नाही. किंवा एखादा समजा म्हणला की नाही बाबा मी सायकियाट्रिस्टकडे गेलो होतो, तर काय त्याला काय झालं, काय कसलं टेन्शन घेतो तू, किंवा एखाद्याने सांगितलं की मी ट्रीटमेंट घेतली आहे, तर तो एका कमकुवत मनाचा आहे असं समजण्याकडे फार कल असतो. पण मनाचे खरं तर खूप सारे आजार असतात. दुसरा एक असं लोकांचं असतं की मी तर काय तरुण आहे, मी एकदम धडधाकट आहे, मी खूप लोकांना समजून सांगतो, मग मला कसे मनाचे आजार होतात. तर तसंही नाही आहे. मनाचे आजार हे वयवर्ष 4 पासून वयवर्ष 90 पर्यंत किंवा अगदी कोणालाही ते होऊ शकतात. त्यात गरीब श्रीमंत असा भेद नाही, त्यात स्त्री पुरुष असा भेद नाही, कोणालाही मनाचे आजार होऊ शकतात. आता हे काय असतात मनाचे आजार? तर अगदी आपण म्हणतो ना की शरीराच्या आजारांमध्ये तुम्ही अशी म्हटलं तसं व्हायरल इन्फेक्शन होतं. म्हणजे काहीतरी शरीरात किंवा रक्तामध्ये काहीतरी दोष निर्माण होतो आणि मग ते आपल्याला शरीरावर त्याची लक्षणं दिसायला लागतात. तशी मनामध्ये म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असे काही जागा आहेत ज्याला आपण म्हणूयात विचार करणाऱ्या किंवा भावनांच्या जागा असं आपण म्हणूयात. अशा जागांमध्ये काही रसायनं आहेत. ती रसायनं त्या भावनांशी निगडीत आहेत. तर म्हणजे अगदी बघ ना की मला खूप राग आला तर माझे डोळे लाल होतात, चेहरा ताठ होतो, मुठी वळतात. म्हणजे राग येतो मनात पण दिसतो कुठे? चेहऱ्यावरती. का? कारण त्या रसायनांशी ते सगळं निगडीत आहेत. म्हणजे मनातल्या भावना ह्या शरीराच्या माध्यमातून बाहेर दाखवल्या जातात. तसंच त्या मनातमध्ये जी ती रसायनं आहेत, मेंदूमध्ये जी रसायनं आहेत, ज्याच्यामध्ये जर बिघाड झाला, ज्याची पातळी कमी जास्त झाली, तर अशा कारणांमुळे मानसिक आजार दिसायला लागतात किंवा ती लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. मग वेगवेगळ्या आजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्समध्ये गडबड होते. मग त्याच्यावर आता संशोधन झाले. मग काय साधारण असतात आणि खूप आजार असतात. आपण काही ग्रॉसली किंवा काही ठळक आजारांबद्दल सध्या आज बोलूयात.
बघ आता की अगदी डिप्रेशन हा शब्द आपण अगदी रोज ऐकतो की अमक्याला डिप्रेशन झालं, तमक्याला डिप्रेशन झालं, फ्रस्ट्रेशन आलं वगैरे वगैरे. डिप्रेशन ज्याला मराठीत आपण उदासीनता किंवा औदासीन्याचा आजार म्हणतो. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची आकडेवारी सांगते की आता 2020 सालापर्यंत जगातला सगळ्यात प्रमुख म्हणजे एक नंबरचा आजार असणार आहे तो म्हणजे उदासीनता किंवा डिप्रेशन. प्रमुख आजार म्हणजे कॅन्सरच्या सुद्धा वरती डिप्रेशनचं प्रमाण असणार आहे. साधारण आत्ता 20% लोकांना म्हणजे 100तल्या 20 लोकांना तरी आयुष्यात एकदा तरी डिप्रेशनचा सामना करावा लागतो. अगदी मध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रींनी ती स्वतः या आजाराचे सामना करत होती आणि मग त्यातनं ती बरी झाली असं आत्ताच बॉलिवूडमध्ये तिने जाहीर केलं आणि त्यांनी त्याचं कौतुक आहे की ती स्वतःहून पुढे आली. तर हा डिप्रेशनचा आजार मग मेंदूतल्या काही केमिकल गडबडीने होतो, ते कसा होतो वगैरे त्याचा आपण एक वेगळा भाग आता आपण करणार आहोत. पुढचा भाग आपला डिप्रेशनवरच असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा कॉमन आजार काय ज्याला आपण म्हणूयात अँझायटी, की ज्याला आपण म्हणूयात चिंता. फार फार लोकांना असते, काहीतरी छोट्या गोष्टींची चिंता असते किंवा छोटी चिंता खूप मोठी होत असते. मग काही लोकांना छातीत धडधड होते, घबराट होते, अस्वस्थ वाटतं. त्याच्यामध्ये काही लोक असे असतात की ज्यांना सतत कुठल्या ना कुठल्या आजाराची भीती असते किंवा मला काहीतरी होईल अशी भीती असते. काही लोकांना त्याच्यामध्ये एक ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर नावाचा एक भाग असतो की ज्यांना सतत काहीतरी एकच गोष्ट वारंवार करायची सवय असते. ते एक सतत हातच धुत असतात किंवा सतत लॉक चेक करत राहतात. म्हणजे ह्याला आम्ही अँझायटी स्पेक्ट्रम म्हणतो की याच्यामध्ये ती चिंता हा एक मुख्य भाग असतो. ह्याचं पण प्रमाण समाजामध्ये खूप जास्त आहे. मग तिसरा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे ज्याला अगदी सर्वसाधारणपणे वेड लागलं असं ज्याला म्हणतो, ज्याला आम्ही सायकोसिस असं म्हणतो, ज्याला सायको झालं असं म्हटलं जातं. ते खरं तर ना खूप तुच्छतेने वापरले जाणारे शब्द आहेत. त्याला आम्ही स्टिग्मॅटायझिंग वर्ड म्हणतो. तसं नाही आहे खरं. म्हणजे अगदी वेड लागलं म्हणजे कायमस्वरूपी वेड लागलं असं नसतं. पण वेड लागण्याचा अगदी आपण जर थोडंसं समजून घ्यायचं म्हटलं तर ज्या व्यक्तीचा सध्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचं भान सुटलं आहे, स्वतःबद्दलचं, आपल्या नातेवाईकांबद्दलचं, वातावरणाबद्दलचं भान सुटलं आहे, अशा व्यक्तींना आपण वेड लागलं. लॉस ऑफ टच टू द रियालिटी. हां, तर याला आपण वेड लागणं असं म्हणतो, सायकोसिस असं म्हणतो. मग यामध्ये अनेक प्रकार आहेत. मग त्या लोकांना भास होतात, भीती वाटते, संशय वाटतो, कोणीतरी मला मारणार आहे, कोणीतरी मला काही करणार आहे, लोक माझ्या अगेन्स्ट प्लॅन करतायत, माझ्या प्रॉपर्टीवर कोणाचा डोळा आहे किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना भास होत असतात. किंवा माझ्या पत्नीचं किंवा पतीचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे किंवा त्या लोकांच्या कानात आवाज येतात, त्यांना कोणीतरी हाक मारतं, बोलावतं वगैरे वगैरे, की एक प्रकारचं त्यांच्या मनात एक ग्रह निर्माण होतो आणि मग ती त्या ग्रहांना खरं मानून त्या अनुषंगाने वागायला लागतात. हा जो भाग आहे याला आपण सायकोसिस म्हणतो. मग त्याचे अनेक भाग आहेत. म्हणजे अगदी तरुण वयात दिसणारा आजार आहे, पण म्हातारपणात सुद्धा होतो. काही शारीरिक आजारांमध्ये सुद्धा मानसिक आजार होतात, म्हणजे त्याचंही दिसतं आपल्याला. तर ते वेगवेगळे आजार म्हणजे सायकोसिसबद्दल पण आपण एक अर्धा तास वेगळा एपिसोड करणार आहोत. मग त्यानंतर काय येतं तर सध्यानं सगळ्यांच्या आवडीचा किंवा चिंतेचा विषय म्हणजे मुलं, की या मुलांची वागायचं तरी कसं. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे की डॉक्टर माझ्याकडे येतात की आमचा मुलगा ऐकत नाही, आमचा मुलगा हट्टी आहे, आमचा मुलगा अभ्यास करत नाही किंवा मोबाईलची आता सवय लागली आहे, फेसबुक किंवा गेम्स यांच्यामध्ये अडकले आहेत. अगदी लहान लहान वयांपासूनची मुलं आता येतात. तर या मुलांची वागायचं कसं, त्यांच्याबद्दल काय केल्याने ती अधिक सशक्त, अधिक सुदृढ बनतील, हा एक भाग आपण करणार आहोत. म्हणजे नुसतं आजारांबद्दल आपण बोलणार नाही आहोत, तर मनोविकास जो म्हणतो की मानसिक सक्षमीकरण, सशक्तीकरण कसं करायचं याच्यावर सुद्धा आपण एक भाग करणार आहोत. याच भागामध्ये आपण तरुण मुलं जी आहेत किंवा तरुण म्हणा किंवा तारुण्यात पदार्पण करणारी मुलं आणि मुली, तर या मुलांच्या मानसिक अवस्था, त्यांच्या भावनिक बदल, त्या भावनिक बदलांमुळे होणारे त्यांच्या स्वभावातले बदल, या सगळ्यांवर पण सध्या हे खूप बघायला मिळतंय आपल्याला. हो, अगदी बघायला मिळतं. म्हणजे तरुणावस्थेत होणारे बदल अगदी 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 आणि चित्रपटांचा त्यांच्यावर होणारा प्रभाव किंवा आजूबाजूच्या मीडियाचा होणारा प्रभाव आणि मग त्यांचं वागण्यातले बदल. आणि मग अशातली काही मुलं गुन्हेगारीकडे वळतात, काही व्यसनांकडे वळतात. मग ते काय, कसं त्यांच्याबद्दल वागलं पाहिजे याबद्दल पण आपण बोलणार आहोत. मग आपण काही स्पेसिफिक एज ग्रुप म्हणजे काही विशिष्ट वयोगटांमधले पण आजार बघणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ वृद्धापकाळामध्ये होणारे मानसिक आजार,
मग ज्याला आपण स्मृतिभ्रंश असं म्हणतो, मध्ये एक अस्तू नावाचा अतिशय सुंदर सिनेमा आला होता जो आपण दाखवला होता मागे, की ज्याच्यामध्ये एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला विसरभोळेपणा झाल्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतात त्या विषयावर आपण बोलणार आहोत. नंतर आपण त्यामध्ये काय उपचार केले पाहिजेत किंवा नातेवाईकांनी काय केलं पाहिजे हा एक आपण भाग करणार आहोत. आणि त्याचबरोबरीने आपले जे म्हणजे स्त्रिया आहेत, स्त्रियांचं मानसिक आरोग्य कसं आहे, कारण आता स्त्री सक्षमीकरणाबद्दल आपण बोलतोय, बेटी बचावबद्दल आपण बोलतोय, तर स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबद्दल काय केलं पाहिजे ते पण आपण बोलणार आहोत. त्यात प्रेग्नन्सी म्हणजे गरोदरपणामध्ये शरीरामध्ये जसे खूप बदल होतात तसे मनामध्ये पण खूप बदल होतात. आणि त्या गरोदरपणाच्या अवस्थेमध्ये किंवा बाळांचा जन्म झाल्यानंतर काही वेळा त्या स्त्रीला मानसिक आजाराला सामोरं जावं लागतं. तर अशा आजारांमध्ये काय केलं पाहिजे किंवा असे आजार कसे ओळखायचे यावर सुद्धा आपण एक भाग करणार आहोत. म्हणजे साधारण आपण वयवर्ष 4 म्हणा किंवा अगदी बाळापासून ते अगदी म्हातारपणापर्यंत अशा वेगवेगळ्या आजारांचं बोलणार आहोत. शारीरिक आजारांचे मानसिक आजारांवर कसे परिणाम होतात ते बोलणार आहोत. मानसिक आजारांचे शारीरिक आजारांवर कसे परिणाम होतात हेही बोलणार आहोत. म्हणजे असं होतं बरं का की मला समजा डायबिटीज आहे किंवा मला ब्लड प्रेशर आहे आणि मी ट्रीटमेंट घेतोय, अनेक वर्ष मी एकदम व्यवस्थित आहे, आणि मग मला काहीतरी मानसिक आजार होतो आणि त्याचा माझ्या शारीरिक आजारावर परिणाम होतो आणि माझा डायबिटीस बळावतो किंवा माझा हायपरटेन्शन बळावतं किंवा माझा हृदयरोग बळावतो. का तर माझ्या शरीरावर, माझ्या मनावर खूप ताण आलाय आणि त्या ताणाचा माझ्या शरीरावर दुष्परिणाम व्हायला लागलाय, असंही होतं. म्हणजे मनावर ताण आल्यामुळे शरीरावर परिणाम होतात आणि शरीरावर परिणाम झाल्यामुळे मनाचे आजार होतात. मग ह्या दोघांची सांगड कशी घालायची आणि हे दोघंही कसे सुदृढ निरोगी ठेवायचे हा सगळे आपली ह्या आठवडाभराची थीम असणार आहे. म्हणजे आपण हा जो सप्ताह साजरा करणार आहोत, जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह, या सप्ताहामध्ये आपण अनेक व्याधी बघणार आहोत. तर त्या व्याधींची तुम्ही आता एक तोंड ओळख आपण केली. आणि नक्कीच म्हणजे सगळ्यांना प्रत्येक आजार जो आपण बघतोय, डिप्रेशन असू देत, एन्झायटी, सायकोसिस, हे सगळे जे आजार आहेत आपल्या जवळपासच्या व्यक्तींमध्ये हे आपल्याला आढळून येतात. पण ते खरंच आजार आहे का, की मग त्यांना तज्ज्ञांपर्यंत पोहोचवायचं की नाही पोहोचवायचं, हे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात. असेच प्रश्न आपण डॉक्टरांना विचारणार आहोत. पण तत्पूर्वी आपण झेप सुदृढ मनाकडे या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. जोशी हॉस्पिटल शिर्डी यांचे अश्वमेध डायग्नोस्टिक्स, डॉक्टर सौ प्रिया ओमकार जोशी, MBBS MD पॅथॉलॉजी, सर्व सुविधांनी सुसज्ज. शिर्डीतील प्रथमच MD पॅथॉलॉजी लॅब. येथे सर्व प्रकारच्या रक्त लघवी तपासण्या करण्यात येतील. यामध्ये हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन आणि पेशी, प्लेटलेट तपासणी, बायोकेमिस्ट्री, रक्तातील साखर, लिव्हर आणि किडनीच्या तपासण्या, तसेच लिपिड म्हणजेच चरबीची तपासणी, सायटॉलॉजी यामध्ये गाठीतील पाण्याची तपासणी, हार्मोन्स, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आदी, तसेच थायरॉइड तपासणी, हिस्टोपॅथॉलॉजी गाठीची तपासणी, तापाच्या तपासण्या यामध्ये मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, गोचिड ताप, TB आदी महत्त्वपूर्ण तपासण्यांसह गर्भवती महिलांच्याही संपूर्ण तपासण्या करण्यात येतील. विशेष म्हणजे सर्व तपासण्या माफक दरात. संपर्क जोशी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, शिर्डी. फोन नंबर 02423 255 266. घरपोच सेवा उपलब्ध. यासाठी मोबाईल क्रमांक 82 75 44 77 44, 82 75 50 80 40 आणि 80 07 02 35 78. शिर्डीतील प्रथम MD पॅथॉलॉजी लॅब, अश्वमेध डायग्नोस्टिक्स. नमस्कार. आपण बघत आहोत झेप सुदृढ मनाकडे हा कार्यक्रम. आत्तापर्यंत आपण डॉक्टर ओमकार जोशींची बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या की आपण या सप्ताहामध्ये हा जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह कसा साजरा करणार आहोत. या सप्ताहाविषयी आपण अजून माहिती डॉक्टरांकडून घेणार आहोत. डॉक्टर, तुम्ही आत्ता वेगवेगळ्या आजारांबद्दल सांगितलंच आम्हाला, पण बऱ्याचदा असं होतं की आता तुम्ही OPDमध्ये असतात किंवा काय पेशंट येतो तुमच्याकडे, पण प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही की ह्याला गरज आहे तज्ज्ञांची किंवा काय. पण मग यासाठी काय करता येऊ शकतं किंवा तुम्ही हा सप्ताह कसा साजरा करणार आहे की? हो, म्हणजे खरं तर ह्या आज आपण जे काय गप्पा मारतोय ना त्या कार्यक्रमाचा माझा उद्देशच आपला तो आहे की S9 किंवा मन आरोग्य केंद्र या सगळ्यांचा उद्देशच असा आहे की या जास्तीत जास्त लोकांपर्यंत या आजारांची माहिती
पोचली पाहिजे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सगळ्यांपर्यंत हाच संदेश पोचवायचा आहे की मानसिक आजार असतात आणि त्याला उपचार असतात. पण कधी कधी काय होतं की फक्त तेवढं करूनच चालणार नाही. म्हणून मग आम्ही या सप्ताहामध्ये आणखी काय करणार आहोत, तर आम्ही एक स्पेसिफिक सेगमेंट म्हणजे त्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांबद्दल काही कार्यक्रम करणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ आपण स्किझोफ्रेनिया या आजाराचं नाव ऐकलं असेल, कोणी देवराई नावाचा चित्रपट जर तू पाहिला असेल तर त्यात स्किझोफ्रेनिया आजाराची थोडीशी माहिती दिली आहे. तर जे व्यक्ती ह्या आजारांनी ग्रस्त आहेत अशांच्या नातेवाईकांसाठी आम्ही आता एक स्व आधार गट किंवा स्व मदत गट चालू करतोय या आठवड्यापासून, ज्यामध्ये दर आठवड्याला एक दिवस 1 तासासाठी अशा आजारात पीडित असणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांचे नातेवाईक आम्ही बोलणार आहोत आणि त्यांना 1 तास या आजाराची पूर्ण माहिती देणे. यांच्याशी काय होतं की आजार म्हणजे आजार असतो घरामध्ये, पण त्यांच्याशी कसं वागायचं. माझ्या घरातला माझा भाऊ, माझी आई, काकू कोणीतरी अचानक विचित्र वागायला लागलं, मी काय केलं पाहिजे. तर ह्याबद्दल माहिती नसते, मग ती माहिती आम्ही देणार आहोत. त्यांचे औषधोपचार कसे केले पाहिजे याची माहिती देणार आहोत आणि मग त्यांचाच एक असा मला आधार गट बनवायचा आहे की जे एकमेकांना मदत करतील. म्हणजे माझ्या शेजारची मला काय होतं बऱ्याच वेळा माहितीच नसतं की त्यांना वाटतं की आमच्याच घरात हा आजार आहे किंवा माझ्याच प्रिय व्यक्तीला हा आजार आहे. पण जेव्हा असे गट येतात आणि असं लक्षात येतं की अरे आपल्या शेजारच्या 50 लोकांच्या घरात असा आजार आहे, मग त्यातून ती एक सांघिकपणाची भावना वाढीस लागते. म्हणून मग असा मदत गट आम्ही चालू करतोय आणि हा पूर्णपणे निशुल्क असा स्व आधार गट, ज्याला आपण स्किझोफ्रेनिया ग्रुप असं म्हणूयात, तो या आठवड्यापासून आम्ही चालू करतोय. त्याची पहिली बैठक म्हणजे पहिली मीटिंग या आठवड्यात होणार आहे. दुसरं करणार आहोत ते म्हणजे व्यसनाधीनता, व्यसनी ज्याला आपण म्हणतो की दारू, सिगरेट, तंबाखू, गांजा, बिडी, चरस, बरेच व्यसनं आहेत. आता आजकाल व्हाईटनरचे व्यसन का झालंय आणि मग फेसबुक, ट्विटरचं वेगळं व्यसन. तर या सगळ्या व्यसनांनी पीडित असणाऱ्या व्यक्तींसाठी म्हणून आम्ही एक मदत गट चालू करतोय. काय होतं की ही सगळी म्हणजे दारूची किंवा बिडीची किंवा तंबाखूची व्यसनं आहेत किंवा हे व्यसनांचे आजार आहेत आणि याच्यावर उपचार आहेत हेच माहीत नसतं. म्हणजे ती सवय आहे, तो काय पितो किंवा त्याला टेन्शन आलं म्हणून तो पितो किंवा त्याला झोप लागत नाही म्हणून तो पितो किंवा मी तंबाखू नाही खाल्ली तर माझं काम होत नाही किंवा मी मित्राबरोबर सिगरेट पितो, आपण सिगरेट पिलो म्हणजे आपण एकदम लई भारी शाहरुख खान वाटतो. असं काहीतरी एक काय म्हणतात त्याला मिसकन्सेप्शन म्हणा, मनामध्ये ग्रह घेऊन लोक वागत असतात आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात पण असं असतं की ह्याला जर आपण या व्यसनापासून दूर करायचा प्रयत्न केला तर त्याला काहीतरी बरं वाईट होईल. म्हणजे दारू पितोय तर पिऊ द्या, दारू सोडवायला गेलो तर मेला तर काय. अशा प्रकारच्या अतिशय चुकीचे ग्रह घेऊन लोक वापरतात आणि मग हे आजार असतात आणि ह्या आजाराला उपचार असतात हेच माहीत नसतं. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींसाठी म्हणून पण आम्ही एक मदत गट चालू करतोय. अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची एक संस्था तू ऐकली असशील. जगभरात ह्या संस्थेचे लाखो करोडो सदस्य आहेत. तर त्या संस्थेच्या मदतीने आमचा प्रयत्न आहे की शिर्डीमध्ये अल्कोहोलिक अनॉनिमसची दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसाला एक मीटिंग चालू व्हावी. ती पण पूर्णतः निःशुल्क असणार आहे. हे 2 झाले त्या वयोगटाचे म्हणजे त्या आजारांसाठीचे कार्यक्रम. मग आम्ही करणार आहोत ते ना, जसं ह्या आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृतीची गरज आहे तशी बऱ्याच वेळांना डॉक्टर्समध्ये सुद्धा काही प्रमाणात अजून गरज आहे. म्हणजे बरेचसे डॉक्टर आता हळूहळू ह्या गोष्टींना त्यांची माहिती आहे. आमच्या MBBSच्या करिक्युलममध्ये शिकवलं जातं. पण आणखी काय करता येईल, माझ्या रोजच्या OPDमध्ये समजा असा रुग्ण आला तर मी काय केलं पाहिजे, मी काय प्रथमोपचार केले पाहिजे, मानसिक प्रथमोपचार काय केले पाहिजे, मी त्याचा मानसमित्र कसा झाला पाहिजे, हे सगळं शिकवण्यासाठी म्हणून शिर्डीच्या आसपासच्या डॉक्टर्सचं पण आम्ही एक कार्यशाळा करणार आहोत. मग एक संगमनेरला आम्ही तिथल्या डॉक्टर्सना ट्रेनिंग देणार आहोत. एक वैजापूरला आम्ही करणार आहोत. शिर्डीमध्ये यापूर्वी असे कार्यक्रम आम्ही केले आहेत. तर डॉक्टर्सचं ट्रेनिंग करणार आहोत. त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट हा एक आजकाल परवलीचा शब्द झाला आहे की ताणतणावांचं नियोजन कसं करायचं. आणि शिर्डीसारख्या शहरामध्ये जिथे खूप सारी हॉटेल्स आहेत आणि हॉटेल ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, जिथे कंटिन्युअसली तुम्हाला ना कायम आपल्या अटेन्शनमध्ये काम करावं लागतं, कायम लोकांच्या अपेक्षांना तोंड द्यावं लागतं. अशा ठिकाणी आम्ही एका हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक प्रोग्राम घेणार आहोत की त्यांनी त्यांच्या दैनंदिन रोजच्या कामामध्ये स्वतःचा ताण कसा कमी करायचा आणि मग आपल्या लोकांना जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस कशी देता येईल या संदर्भात आम्ही त्यांचा एक ट्रेनिंग वर्कशॉप घेणार आहोत. आणि ज्युनियर कॉलेजची मुलं आहेत किंवा शाळांची मुलं आहेत, त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना मदत करण्यासाठी, टेन्शन कमी करण्यासाठी किंवा अशा अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठीचे काही टिप्स देणारी पण आम्ही वर्कशॉप्स अरेंज करणार आहोत. हे सगळं या 7 दिवसांमध्ये करणार आहोत.
एक आपला जसं S9चा कार्यक्रम झाला, हा एक झाला, एक आमच्याकडे येणारे वर्कशॉप झाले आणि न्यूजपेपर वृत्तपत्रांमधून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करायचा प्रयत्न ह्या आठवडाभर करणार आहोत. म्हणजे ह्या 8 दिवसामध्ये तुमचं भरगच्च प्लॅनिंग असा प्रयत्न आहे. कारण मुद्दा तोच आहे ना की ह्या 8 दिवसामध्ये असं नाही का आपण दिवाळी साजरी करतो, आपण किंवा नवदुर्गा जसं तुम्ही करताय की नवरात्र साजरा करतो, की त्या 9 दिवसांचं ते महत्व आहे. तसं ह्या आमच्यासाठी ह्या 8 दिवसांचं महत्व आहे. आमच्यासाठी सण म्हणूया हा. या सणाच्या 8 दिवसांमध्ये आम्हाला जास्तीत जास्त लोकांच्या घरी मानसिक निरोगीपणाचा, मानसिक आरोग्याचा संदेश पोचवायचा आहे. आणि त्यांचं मन, जसं आपण झेप सुदृढ मनाकडे म्हणतोय, तसं ते झेप सुदृढ कशी करता येईल, त्यांचं मन सुदृढ कसं करता येईल, त्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. म्हणजे फक्त विकार दूर करणे एवढंच नाही, तर ज्यांना विकार नाहीये त्यांचे सुद्धा मन सुदृढ होणार आहे. अगदी म्हणजे मनोविकास, फक्त मनोविकार नाही तर मनोविकास ही आपली खरं तर या आठवड्याची थीम असली असं म्हणजे म्हणायला हरकत नाही. यात आणखी एक करायला लागणार आहे ते म्हणजे जसं लोकांच्या मनातले काही गैरसमज सुद्धा आपल्याला दूर करायला लागणार आहेत. म्हणजे आपण प्रत्येक भागामध्ये त्या आजाराबद्दलच्या गैरसमजांबद्दल बोलणारच आहोत. पण बघ ना, एक जनरल गैरसमज असतात की ह्या आजाराचे लोक कधीच बरे होत नाहीत, किंवा यांना झोपेच्या गोळ्या दिल्या जातात, किंवा हे कमकुवत मनाचे आहेत म्हणून यांना आजार होतात, मग ते वेडे झालेत का, किंवा अगदी अँझायटीचा पेशंट आला तरी तो सायकॅट्रिस्टकडे गेला म्हणून वेडा झाला, असं जे म्हटलं जातं. हा, किंवा एखाद्याला एक शिक्का लावतो ना आपण, शिक्का मारतो, तसा शिक्का मारला जातो. तर ते मला पुसायचा प्रयत्न करायचा आहे या सगळ्या लोकांच्या मनातून. नंतर व्यसनांबद्दलचे आपण मगाशी बोललो तसे गैरसमज दूर करायचे आहेत. अभ्यासांबद्दल सुद्धा असं असतं की काहीतरी, किंवा बघ आपण मतिमंद मुलं बघतो, किंवा थोडीशी ज्याला आपण म्हणूयात स्पेशल चिल्ड्रन आम्ही त्यांना म्हणतो, तर त्यांच्याबद्दल काही लोकांना माहितीच नसते की बुद्धी ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. आणि मग ती बुद्धीसाठी काय केलं पाहिजे, किंवा ती बुद्धी कमी असेल तर काय त्या मुलांसाठी वेगळं केलं पाहिजे, किंवा काही मुलांना लर्निंग डिसेबिलिटी, ज्याला आपण डिस्लेक्सिया नावाचा आजार आहे, ज्यामध्ये मुलं उलटं लिहितात, तर त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळ्याच गोष्टींचे ज्याला आपण म्हणूयात लोकांच्या मनात गैरसमज दूर करण्यासाठी तारे जमीन पर मध्ये हा आजार दाखवला होता. तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, मुलांच्या आजाराबद्दल. तर हे सगळं ह्या आठवड्यामध्ये आपल्याला करायचं आहे. आणि मला वाटतं तू आठवड्याभर आमच्या बरोबर असणार आहेस, आपल्या बरोबर. नक्कीच. म्हणजे आता डॉक्टरांनी आपल्याला एवढं पूर्णपणे विस्तृतपणे सांगितलेलं आहे की आपण हा आजार बघणार आहोत, तो आजार बघणार आहोत. मला तर खूप उत्सुकता आहे की आपण कोणते आजार बघणार आहोत, मग त्याबद्दल काही आपले गैरसमज आहेत का, आणि ते कसे काय बघणार आहोत. पण प्रथम मला डॉक्टर एक विचारायचं, शेवटचा प्रश्न. म्हणजे खरं तर मला वाटत नाही आहे की मी शेवटचा प्रश्न विचारावा, कारण अजून भरपूर प्रश्न आहेत, भरपूर गप्पा मारायचे आहेत. पण उद्याच्या भागामध्ये आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत ते फक्त उद्याचा भाग मगाशी असं म्हणलं की जगातल्या सगळ्यात प्रमुख होणारा आजार, म्हणजे ज्याचा नंबर पहिला येणार आहे तो आजार, ज्याचं नाव डिप्रेशन, उदासीनता. या उदासीनतेच्या आजारावर आपण उद्या गप्पा मारणार आहोत. आणि उद्याचा अर्धा तास आपण हा आजार कसा होतो, याचे उपचार काय आहेत, आणि याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे, या महत्त्वाच्या 3 गोष्टींवर उद्या आपण गप्पा मारणार आहोत. नक्कीच. मला तर खूप उत्सुकता आहे की डिप्रेशन हा जो आजकाल सर्रास वापरला जाणारा शब्द आहे, तर हा आजार म्हणजे काय, आणि हा मला होतोय, तुम्हाला होतोय. मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की 20% लोकांना डिप्रेशन हा होतो. तर मग त्याविषयी आपल्या काय भावना आहेत, कसा होतो, काय होतो, वगैरे वगैरे असंख्य प्रश्न आहेत, समज आहेत, गैरसमजुती आहेत. हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. डॉक्टर, आजचा आपला भाग खूप सुंदर झाला. म्हणजे मानसिक आरोग्य म्हणजे काय, मानसिक विकार म्हणजे काय, याबद्दल विस्तृतपणे माहिती मिळाली. आजच्या ह्या झेप सुदृढ मनाकडे ह्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल मी तुमचं आभार मानते. प्रेक्षको, आपल्याला मन आरोग्याविषयी बरेच आज माहिती मिळालेली आहे. पण उद्यापासून आपण असेच एक विविध आजार बघणार आहोत. उद्याचा आजार आहे डिप्रेशन. मला खात्री आहे तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असणार आहे. तुम्ही रोज हा झेप सुदृढ मनाकडे हा कार्यक्रम बघत राहा. तुम्ही बघा, तुमच्या आप्तेष्टांना देखील सांगा. आणि एवढंच सांगून मी तुमची रजा घेते. फक्त हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा, आणि मुख्य म्हणजे निरोगी राहा. धन्यवाद.